त्यांची जी एकाच एक संगती असते ए बी सी समरूप त्रिकोण ई यू. त्याच्यामध्ये एक बेसिक थिंग अशी असते की कोण एकरूपच असतात. बी क्यू बरोबर, ए बी बरोबर आणि सी आर बरोबर. तुम्ही लिहित नाही पण बाजूंचं गोष्टी इम्पॉर्टंट आहे. साईड्स आर ऍक्च्युअली प्रपोर्शन, म्हणजे त्या बाजू प्रमाणात असतात. ती लिहिण्याची टेक्निक एक सुंदर आहे. पहिली दोन अक्षरं पहिली दोन अक्षरं ए बी छेद पी. त्याच्यानंतर तुम्ही दुसरी दोन अक्षरे बघितली तर बी सी छेद क्यू, नंतर ए सी आणि पी म्हणजे ए सी छेद पी. किती मजेशीर आहे बघा. नंतर याच्यामध्ये तुम्हाला दोघांची कोणातरी व्हॅल्यू दिलेली असेल ना तिसऱ्याची किंमत काढायला सांगा, आपल्याला वापरायचं असेल. आणि सेम हीच गोष्ट आपल्याला ज्या वेळेला त्यांचे एरिया समरूप त्रिकोण त्यांचे जे एरियाज आहेत त्यांचा जो रेशो येतो तो विस्तार आहे. त्या लोकांना डायरेक्ट वर्ग करायचं, बाकी काय नाही करायचं. म्हणजे एकाच वेळेला दोन गोष्टी क्लिअर झालेल्या दोन्ही साधी सगळं सोपी गोष्ट आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही काटकोन त्रिकोणाच्या समोर करतो, एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये समोरच्या हायपोटेन्यूज जर परपेंडिक्युलर काढला तर तुमचं होतं ए बी सी. हा डी त्याला परपेंडिक्युलर आहे. तर समोर लिहिण्यासाठी एक वे आहे, मार्ग आहे, तो लक्षात ठेवायचा. कसं जायचं, वर यायचं, इथून परत युटर्न घ्यायचं. युटर्न घेतला की तुम्ही इथे जायचं. तुमच्या समोर कशी येणार ए बी बी ट्रायंगल ए बी समोर सिमला बी बी सी. चेक करून बघा, खूप छान असा प्रवास आहे, टेक्निक आहे, लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये येतं तुमचं जॉमेट्रिकल मीन. म्हणजे काय, बीडीचा वर्ग या दोघांचं गुणाकार एडी गुणिले बीसी, जे अजून एका पद्धतीने लिहिलं जातं बीसी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एडी इंटू बीसी. म्हणजे एका याच्यात कोणकोणत्या गोष्टी झाल्या बघा, ही खूप महत्वाचं. आणि ही जी समरूपता आहे हीच नंतर पुढे कंटिन्यू होते पायथागोरस. म्हणजे तिथे पहिलं प्रकरण तुमचं संपतं ते आपोआप पायथागोरस मध्ये अशी असते.